नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. हजरत सय्यद हुसेन जहरुद्दीन दर्गा उरूस, भाविकांची प्रचंड गर्दी. शिरोळ तालुक्यातील आलास येथे हजरत सय्यद हुसेन जहरुद्दीन दर्ग्याचा उरूस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत असून यंदाही भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील या गावात दरवर्षी होणाऱ्या या उरुसाला दोन्ही राज्यांतील हजारो भाविक उपस्थित राहतात. उरुसाच्या पार्श्वभूमीवर गावात 2 दिवस आधीच स्वच्छता मोहीम राबवून रस्ते, गटारी स्वच्छ करण्यात येतात. तसेच डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जाते. दर्ग्याकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक भाविक दंडवत घालत जातात. या श्रद्धेमुळे मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा आहे. दर्ग्यात भाविकांकडून गलीफ अर्पण करण्यात येतो. मुजावरांकडून आशीर्वाद देऊन साखर वाटली जाते. संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला असून ऊद आणि कापूर यांच्या सुगंधाने वातावरण भारलेले असते. या उरुसात सर्वधर्मीय लोक सहभागी होत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीक मानले जाते. जैन बांधव, मखदूम परिवार, भोई समाज, मराठा समाज आदींना मानकरी म्हणून सन्मान दिला जातो. उरुसाच्या पहिल्या दिवशी ब्राह्मण समाजाकडून पारंपरिक पद्धतीने दर्ग्याला निवेद अर्पण केला जातो. उरूस कमिटी व गावचे पाटील यांच्या वतीने आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय घोडागाडी शर्यत आणि विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारंभही होणार आहे. दर्ग्याचे पूर्वज आलास गावचे पाटील असून त्यांनी आपली जमीन समाजहितासाठी दिल्याची माहिती स्थानिकांकडून सांगितली जाते. त्यातूनच उरुसाची परंपरा पुढे चालत आली आहे. दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या पाहता सय्यद सादात दर्गा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान म्हणून अधिकच बळकट होत आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी महादेव कोल्हापुरी, आलास.